खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रकाशित. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. हॉटेल सूर्या एक्झिक्युटिव्हमध्ये गुरुवारी खासदार प्रणिती शिंदे, माजी आमदार आडम मास्तर, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहराध्यक्ष प्रताप चव्हाण, अजय दासरी, अस्मिता गायकवाड, प्राध्यापक अशोक निंबर्गी यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी खासदार प्रणिती शिंदे, आडम मास्तर यांनी जाहीरनाम्याबाबत भाष्य करताना भाजपवर टीका केली आहे. भाजपचं प्रत्येक धोरण जे आहे ते आणि जे सर्वसामान्यांची धोरणं आहेत, सर्वसामान्यांच्या ज्या मागण्या, त्याच्यामध्ये खूप मोठी एक तफावत दिसून येते, डिस्कनेक्ट दिसून येतं. आमचा जो महाविकास आघाडीचा जो जाहीरनामा आहे तो एक कंटिन्युअसली श्वास घेणारा डॉक्युमेंट आहे. कारण का त्याच्यामध्ये कामगार असो, महाविकास आघाडीचा प्रत्येक घटक असो, सोलापूरचा उद्योगपती असो किंवा रिक्षा चालक असो किंवा पत्रकार असो, सगळ्यांचं इनपुट ह्या महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्हाला दिसून येतं. आणि तुम्ही बघितलंय, जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता महापालिकेवर होती तेव्हा आम्ही जे काही जाहीरनाम्यामध्ये लिहिलेलं ते सगळं करून दाखवलं. आम्हाला कोणाला सिद्ध करण्याची गरज नाही, आम्ही करून दाखवलं. शोकांतिका ह्या गोष्टीची आहे की मागच्या 10 वर्षात जे जे काही भारतीय जनता पक्षाने सांगितलं ते एकही गोष्टी अंमलात येताना आपल्याला होताना दिसली नाही. इम्प्लिमेंटेशन झिरो. भारतीय जनता पक्षाचे वरचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे धोरण असतील, महाराष्ट्राचे धोरण असतील किंवा महापालिकेचे असतील, एकही आपल्याला होताना दिसलं नाही. त्यांना पाणी देता आलं नाही. 9 वर्ष झालं. महाआघाडीची सत्ता आल्याबरोबर एका महिन्याच्या आत दिवसाआड पाणी मिळेल आणि पुढच्या 26 जानेवारीला सोलापूरला प्रत्येकाला दाबाने पाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही. झोपडी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्याला 500 चौरस फुटाचं घर महाविकास आघाडी दिल्याशिवाय राहणार नाही. ही अत्यंत क्रांतिकारक घोषणा आम्ही या ठिकाणी करतो. ते कसं बसवायचं याचं गणित आमच्याकडे आहे, ते आम्ही करू. महिला बाल कल्याण समिती महानगरपालिकेत व्हावी यासाठी उपोषण आंदोलन आम्हाला करायला लागलं, ते आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. आणि त्यानंतर महानगरपालिकेमध्ये महिला बाल कल्याण समिती अस्तित्वात आली आणि त्या समितीमध्ये सुद्धा 5% सुद्धा म्हणजे म्हणत होते 5% बजेटची तरतूद असायला पाहिजे, असं सगळं असतानाही करत नव्हते. तर त्यामुळं आता सत्ताधाऱ्यांना हे सगळं सांगून सांगून कंटाळलेले सोलापूरकर आज महाविकास आघाडीकडे फार मोठ्या आशेने पाहत आहेत. आणि महाविकास आघाडीचे सगळे जण, आम्ही इथे व्यासपीठावर बसलेले नेते, आमचे वरिष्ठ नेते, हे सगळेच जण आम्ही आग्रही असू की सोलापूरकरांना वास्तववादी दररोज पाणी पुरवठा असं न म्हणता आम्ही म्हणतो 1 दिवसाआड पाणी पुरवठा आणि तोही वेळेत, हे सगळं महत्वाच्या गोष्टी ज्या आम्ही अधोरेखित केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी करताना आम्ही सगळ्या जनतेचा विचार केला. त्याबरोबर सोलापूरचा वास्तववादी जाहीरनामा देण्याचा सोलापूरकरांना आम्ही प्रयत्न केलेला आहे. की भारतीय जनता पार्टीनं पुन्हा एकदा शिड्या कडीला उतरण्याचा प्रयत्न केलेला आहे. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये जो वचननामा भारतीय जनता पार्टीकडून प्रसारित होतो त्यामधलं खालचं वर आणि वरचं खाली याच्या पलीकडं त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं नाविन्य नसतं. त्यांच्या जाहीरनाम्याचं स्वरूप बघितलं तर एका वाक्यात म्हणावंसं वाटतं की बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात, जेवणीय तृप्त झाला कोण, अशा प्रकारचं त्यांच्या वचननाम्याचं स्वरूप आहे. मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने आपल्याला वचन दिलेलं होतं की दररोज नियमित पुरेशा दाबानं पाणी पुरवठा करण्याचं वचन त्यांनी दिलेलं होतं. त्या वचनाला आता 9 वर्ष पूर्ण होऊन गेली, पण सोलापूरकरांच्या डोळ्यात पाणी आलं, नळाला पाणी मात्र आलं नाही. ही वस्तुस्थिती आहे. जी वचनं मागच्या कालावधीमध्ये दिलं, भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाचा असेल, सुंदर रस्त्यांचा असेल, बागांच्या पुनरुज्जीवनाचा असेल, महानगरपालिकांच्या शाळांचं दर्जेदार शिक्षणाची प्रणाली असेल, आरोग्य सुविधाचं असेल, स्मार्ट सिटीच्या बाबतीत केलेला उल्लेख असेल, अशा अनेक पातळींवर भारतीय जनता पार्टीला मागच्या सत्ता काळामध्ये पूर्णतः ते अपयशी झालेलं आहे.
त्यांच्या 5 वर्षाच्या सत्ता कालामध्ये सोलापूरकरांनी काय पाहिलं? मक्तेदार झालेले नगरसेवक, आपसात भांडणारी भारतीय जनता पार्टी, महापौरांना शिवीगाळ करणारे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, महापौरांच्या अंगावर पाण्याची बाटली, डायसवर बसलेल्या महापौरांच्या अंगावर पाण्याची बाटली फेकणारे नगरसेवक असतील, महत्वाच्या विषयाच्या वेळेला श्रेयवादासाठी सभात्याग करणारे गटतटाच्या राजकारणामध्ये विभागलेली भारतीय जनता पार्टी आपण पाहिलं. या सगळ्या गोष्टी पाहता सोलापूरकरांनी ज्या विश्वासानं भारतीय जनता पार्टीला सत्ता दिलेली होती त्या विश्वासाला ते पात्र ठरले नाहीत आणि पुढच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीचा गटबाजीचा देखावा संपूर्ण सोलापूरनी पाहिला. एका बाजूला म्हणायचं की भारतीय जनता पार्टीचा जनाधार वाढलाय. भारतीय जनता पार्टी म्हणजे जगातला 1 नंबर पक्ष. जागतिक झालेल्या पक्षाला उमेदवारी देताना आर्थिक झालेला आपण पाहिलं. हे सगळे उमेदवार 71 उमेदवार त्यांनी आयात केलेले तिथे भारतीय जनता पार्टीला स्वतःचा उमेदवार देता आला नाही. एका आमदारांनी सांगितलं आपला उमेदवार कमळ आणि आपण कुणाकडे बघून मत द्यायचं? नरेंद्र मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे बघून मत द्यायचं असं सांगितलं. याचा अर्थ त्या आमदारांनी कबूल केलं आम्ही दिलेले उमेदवार हे लायक नाही आणि आमचा कारभार फेल गेलेला आहे. मत द्यायची असतील तर केंद्र आणि राज्यातल्या कामगिरीला बघून मतदान करा अशा प्रकारचं आवाहन त्या आमदारांनी केलं. आज भारतीय जनता पार्टीच्या आमदारांमध्ये एकोपा झाल्याचं चित्र पदयात्राच्या माध्यमातून, सभा संमेलनाच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलं जातं. पण वस्तुस्थिती अशी आहे की वरून दोस्ती आहे, आतून भयानक कुस्ती आहे. अशा प्रकारचं वातावरण संपूर्ण सोलापूर शहरातली जनता अनुभवते. कमल मेडिकेअर कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, वैश्विक मान्य उपचार, योग्य सल्ला, किमोथेरपी, सुसज्ज ICU, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत अंतर्गत मोफत उपचार, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, जॉईंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज, मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट, लॅप्रोस्कोपिक सर्जरीज. पत्ता 155/4 गांधीनगर रोड, जुना अक्कलकोट नाका, मार्केट यार्ड जवळ, सोलापूर. संपर्क 93 71 52 43 65.